तुमचं सुनंदाच किचनमध्ये स्वागत आहे। आता श्रावण महिना लागणार आहे, आज नवरात्र लागणार आहे, तसेच गणपती। तर आपण झटपट असा बनणारा शिरा बनवूया। तसंच लहान मुलांना भरपूर आवडतो शिरा, तसाच आपल्याला पण आवडतो। गोड पदार्थ हा झटपट असा बनणारा 10 मिनिटात आपण बनवूया। त्यासाठी आपण प्रमाण बघूया। 1 वाटी रवा घेतला आहे मी, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी तूप आणि 1.5 वाटी दूध घेणार आहे आणि 1.5 वाटी पाणी असं मिक्स करून आपण ते तापवायला ठेवू। 1 वाटी आणि अर्धी वाटी आणि 1.5 वाटी दूध। तुम्ही नुसतं दूध पण घेऊ शकता, नाहीतर पाणी पण घेऊ शकता। शिऱ्यात टाकायला मी ड्रायफ्रूट्स घेतले। मी त्यासाठी 5-7 बदाम घेतलेत, थोडे काजू घेतलेत, 4-5 वेलची घेतलेत, 5 वेलची घेतल्यात आणि थोडं जायफळ घेतले। याच्याने स्वाद वाढतो। तुम्हाला पटेल तर अजून ड्रायफ्रूट्स तुम्ही ॲड करू शकता। जाडसर अशी कढई ठेवली, ती तापेपर्यंत थोडा 5 मिनिटं थांबायचं आपण। मग आपण तूप टाकू, पूर्ण अर्धी वाटी आपण तूप टाकणार आहोत। आता कढई तपली आहे, दोन मिनिटं त्या तुपाला थोडं गरम होऊ देऊ आपण। हे बघा, आपल्या कढईत तूप तापलं आहे। आपण त्यासाठी बघू थोडा रवा टाकून तो वरती आल्यावर आपल्याला समजू तेल चांगलंच तापलं। असं मंद आचेवर आपण त्याला होऊ दे। तेवढा तुम्ही लाल होईपर्यंत भाजशाल तेवढा चांगला खुसखुशीत होईल रवा। हा बघा, आपला रवा कसा होतोय, हे तुपाचे बुडबुडे येत आहेत त्याला। चांगला लालसर होऊ द्यायचा रव्याला। जेवढा लालसर होईल तेवढाच शिरा एकदम चविष्ट होईल। हे बघा कसं फुलतोय आपला रवा, तुम्ही बघू शकता। थोडा गॅस स्लो करायचा। हे बघा, तुम्ही बघू शकता कसं लालसर झालाय आपला रवा। आता त्यात आपण दूध टाकू, दूध आणि पाणी मिक्स हळूहळू टाकायचं, जेणेकरून तो रवा उडणार नाही। असं सर्व आपण मिक्स केलेलं टाकायचं। असं मस्त चाळून घेऊ त्याला। मी जाड रवा वापरलेला आहे, तुम्ही बारीकही रवा वापरू शकता। गॅस कमीच राहू द्यायचा। हे बघा, मी काजू बदामाचे असे स्लाइस केले, तुम्ही पण असे करू शकता। मी बटाट्याचे किसणीवर हे किसलेत, असे बारीक केल्याने दाताखाली येत नाही, कचकणी कुटू नये। थोडं तूप घेतलंय मी, त्याच्यात थोडं असे फ्राय करून घेईन मी। जास्त लालसर पण नाही होऊ द्यायचं, नाहीतर जळून जातील ते। असा कलर होईपर्यंत फ्राय करायचे त्यांना। हे बघा, तुम्ही बघू शकता आपला शिरा कसा मस्त झाला आहे। जास्त तूप पण नाही
जास्त पण नाही कमी पण नाही। आता आपण ते गरम केलेले काजू बदाम टाकू, असं मिक्स करून आणि हे वेलची पूड असं बारीक असं करून घेतलंय मी, मिक्सरमध्ये वाटून घेतलंय। गॅस स्लोच राहू द्यायचा। असा मस्त प्रसादाचा शिरा तयार झाला आहे। दोन मिनिटं होईपर्यंत वाट बघू, मग आपण साखर टाकू। तुम्ही साखर जास्त पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता। तुम्हाला गोड आवडत असेल तर 1 वाटी पूर्ण टाकू शकता, कमी गोड आवडत असेल तर त्यामुळे पण कमी करू शकता तुम्ही। आता आपण साखर टाकू। साखर टाकल्यामुळे अजून तो मस्त असं लसलसीत दिसेल, साखरेचं पाणी सुटेल त्याला। हे बघा कसं मस्त असं झालं आपला शिरा। असा 10 मिनिटात होणारा शिरा आपण लवकरात लवकर लहान मुलांना देऊ शकतो। हे बघा तुम्ही बघू शकता किती भारी झालाय। जवळून दाखवते तुम्हाला, हे बघा कशी बुडबुडी येत आहे तुपाची। पाच मिनिट पर्यंत होऊ देऊ, मस्त साखर विरघळेपर्यंत। वाव काय भारी वास येतोय। तुम्ही नक्की ट्राय करा, आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा। असं मंद आचेवर मस्त शिजू द्यायचं त्याला। झटपट असा बनणारा शिरा। थँक्यू।